तो कोणत्याही परिस्थितीमध्ये ते काय ते कोणते शिंदे गट त्या शिंदे गटाचा महापौर वगैरे होत नाही। काल आपण मोदींचं भाषण ऐकलं असेल, पहली बार मुंबई में बीजेपी का मेयर बनने जा रहा है। म्हणजे दिल्लीत ठरलेलं आहे की मुंबईत कोणाला बसवायचं, आणि त्याच्यामध्ये फक्त बीजेपी नाही, गौतम अडाणी सुद्धा ठरवणार ना कोणाला बसवायचं ते। कारण 2017ला अवघ्या 2 जागांचाच फरक होता। 82 भाजप होते, 84 शिवसेना होती। त्यावेळेस देवेंद्र फडणवीस आता 4चा फरक आहे, आता 4चा फरक आहे ना। आणि तुमचा सहकारी पक्ष जो आहे हा पाण्यात देव घालून बसलेला आहे की भाजपचा महापौर होऊ देत नाही म्हणून। आता त्या दोघांमध्ये काय होत आहे त्याचा आधी निकाल लागू द्या, मग आम्ही आमचे देव बाहेर काढू। भाजपचा महापौर ज्या क्षणी होईल त्या दिवशी मुंबई शोकसागरात बुडेल। राऊत साहेब, महापौर पदाच्या या एकूण शर्यतीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आहे की विरोधी पक्षात बसण्याचं ठरवलं? नाही, बघा अजून आम्ही काहीच ठरवलेलं नाही। आता आम्ही फक्त मजा बघतो। तुम्ही आता म्हणताय की महापौर तुमचा का नाही होणार, तर तुमच्यासमोर 2च पर्याय दिसत आहेत। एक म्हणजे मी असं म्हटलं नाही का नाही होणार, मी कुठे असं म्हणालो का होणार? पर्याय बघू ना, तुम्ही कशाला चिंता करताय? तुम्ही अजिबात बघू ना, किती दिवस तुम्ही गणित, तुमचे गणितात किती मार्क मिळाले होते 10वीला बघा जरा आधी आणि मग हे गणित करा। गणित बघू ना, आम्ही हे गणितावर चालत नाही, बऱ्याच गोष्टी असतात राजकारणात।